हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर कासवाची स्थापना कशी करावी, कासव कोणत्या दिशेला ठेवावे, कासव कोणत्या धातूचे घ्यावे व ते भरीव असावे की पोकळ असावे, कासव घेताना कोणती काळजी घ्यावी व कासव कोणत्या दिशेला ठेवताना समोर 1 रुपयाचं नाणं जे असतं ते ठेवावं का, याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचा एक रूप कासव होता. विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्र मंथन दरम्यान मंदराचल पर्वत आपल्या कवचवर सांभाळले होते. जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो. घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो, परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कायम कासव योग्य दिशेस ठेवला असेल, नाहीतर अशुभ परिणाम दिसू लागतात. कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते. धनासंबंधित समस्या कासव ठेवल्याने दूर होते, परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेलेला आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आजारांपासून मुक्ती देखील मिळते. कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत यश मिळते. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून देखील वाचवतं. याने घरात सुख शांती नांदते. नवीन व्यापार सुरू करताना दुकानात किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले जाते. याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह शांत होतो आणि स्थिरता राहते. करिअरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेस ठेवावा. ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते. घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते. कासव गुड लकसाठी ठेवण्यात येतं, म्हणून पाठीवर पिल्लं असलेला मादा कासव ठेवल्याने दाम्पत्याला संतान सुख मिळतं. क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिमेस ठेवावा. लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेस ठेवावा. कासव घरातील लिव्हिंग रूममध्ये ठेवल्याने घरातील सदस्यांचे आपसात प्रेम वाढतं. मातीने निर्मित कासव उत्तर पूर्व दिशा, मध्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेस ठेवावा. धातू निर्मित कासव उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेस ठेवावा. तरी मिश्रित धातू निर्मित कासव उत्तर दिशेस ठेवणे योग्य राहील. तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे. ही दिशा शुभ मानली जाते. कासव नेहमी पाण्यात ठेवावं. कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं, ज्याने घरात सुख समृद्धी शांती नांदते. तसेच धातू किंवा तांब्याचा कासव पौर्णिमेला खरेदी करून आणावा, नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावा. शुभ मुहूर्त बघून कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावा. नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये जरा पाणी भरून त्यात कासव स्थापित करावा. त्यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला जातो. कासव हा जीव सद्गुण प्रधान असतो. त्याच्यातील सद्गुणांमुळे ज्ञानही प्राप्त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हावी अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूंना प्रार्थना केल्यावर श्रीविष्णूंनी कासवाला मंदिराच्या गाभाऱ्यासमोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. शरणागत भाव असणे हे कासवाचे गुण आहे. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते. सद्गुण वृद्धीसाठी सतत प्रयत्न करणे. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे. आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते, असा आहे ईश्वर. आपल्याला जर एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल, वारंवार अपयश पदरी पडत असेल, नोकरी मिळत नसेल तर तरीसुद्धा हे कासव आपली मोठी मदत करतो. ज्यावेळी समुद्र मंथन करण्यात आलं त्यावेळी जो मंदराचल नावाचा पर्वत होता,
हा पर्वत झेलून ठेवण्याचे काम एका महाकाय कासवाने केले होते. या कासवाच्या पाठीवरती हा पर्वत ठेवण्यात आला होता. मग हे समुद्र मंथन देव आणि दानवांनी मिळून केलं होतं. लक्षात घ्या, जे महाकाय कासव होतं, हे कासव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू होते. भगवान श्री विष्णू नारायणांचाच तो एक अवतार होता. आणि म्हणून ज्या घरामध्ये कासव स्थापित केलं जातं त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी हे समीकरण आहे. कासव ठेवताना खाली एक प्लेट ठेवावी व त्या प्लेटमध्ये हे कासव ठेवावे आणि त्यानंतर पूजा करताना हे कासव पूर्णपणे पाण्यात बुडेल अशा प्रकारे ते प्लेटमध्ये ठेवावं आणि मग आपण पूजा करू शकतो. कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. सर्व देवी देवतांमध्ये कुबेर हे धनाचे देवता म्हणून ओळखले जातात आणि म्हणून ह्या दिशेला जर तुम्ही कासव ठेवले तर आपल्याला घरातील पैशाची सर्व समस्या नष्ट होतील. आणि जर तुम्हाला उत्तर दिशेला हे कासव ठेवता आले नाही तर तुम्ही ते पूर्व दिशेला ठेवू शकता. पूर्व दिशेला कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये आजारपण निर्माण होत नाही. आपल्या घरातील लोकही जास्त आजारी पडत नाही आणि कासव ठेवताना त्या कासवाचे तोंड आपल्या घराकडे होईल याची नक्की काळजी घ्यावी. जर कासवाचे तोंड आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारा सर्व पैसा, सर्व सुख समाधान बाहेर जाऊ लागतं आणि त्यामुळे आपल्याला घरात शांतता राहत नाही. त्यामुळे मित्रांनो, त्या कासवाचे तोंड हे मात्र आपल्या घराच्या आतील बाजूस असायला हवे. कासव हे कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका, कारण दक्षिण दिशा ही मृत व्यक्तींची देवता यमराज यांची दिशा मानली जाते आणि या दिशेला कासव ठेवल्यानंतर त्यांचे खूप नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्या घरामध्ये कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे आपले जे देवघर ती सर्वोत्तम जागा आहे. आणि जर तुम्हाला सांगितलेल्या दिशेला कासव ठेवता येत नसेल तर तुम्ही ते कासव लिव्हिंग रूम किंवा हॉलमध्ये देखील ठेवू शकता. परंतु ते कासव तुमच्या घराच्या किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये ठेवू नका. जर आपल्याला जागेची अडचण असेल तर जर रूम कमी असतील तर आपण त्या ठिकाणीही ठेवू शकता. पण मित्रांनो, त्या ठिकाणी स्वच्छता, पवित्रता असावी याची काळजी घ्यावी. कासव स्थापित केल्यानंतर त्यांची नित्यनियमाने पूजा केली जाईल याची काळजी घ्यावी. समुद्र मंथनातून जेव्हा 14 रत्न बाहेर पडले तेव्हा कासव एक रत्नसुद्धा समुद्र मंथनातून बाहेर पडले. म्हणून कासवाला अनन्य असे महत्त्व आहे. कासव घरी आणल्यानंतर हळद, कुंकू, अबीर, गुलाल जे काही पूजा सामग्री तुमच्याकडे असेल त्या सामग्रीद्वारे कासवाची पूजा करावी. कासव ठेवायचे कुठे अनेकांना प्रश्न पडलेला असतो. नेहमी सतावत असतो की कासव नेमका आपल्या घरामध्ये कुठे ठेवावा, कोणत्या दिशेस ठेवावा. तुमच्याकडे धातूचे कासव असेल तर ते पाण्यामध्ये ठेवावे की तांदळामध्ये ठेवावे. धातूची एक प्लेट घेऊन त्यावर ठेवायचे आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचे आहे. कासव पाण्यामध्ये पूर्णपणे बुडत नसेल तर कासवाचे पाय पाण्यामध्ये बुडतील असे भरवायचे आहे. एकदा कासव आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचे स्थान वारंवार बदलू नका. तुम्ही वारंवार स्थान बदलत असल्यास लक्ष्मी आपले स्थान बदलते. अशा वेळी घरात येणारा पैसा थांबतो व उलट घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. कासवाची सर्वात उत्तम जागा ही देवघराजवळची असते. घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी योग्य दिवस. घरात कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे चांगले दिवस मानले जातात. तुम्ही पंचांगानुसार या वारी चांगला मुहूर्त पाहून कासवाची स्थापना करू शकता. कासवाची स्थापना करताना त्यावर केशर आणि पिवळ्या रंगाचं फूल वाहावं. कासवाची स्थापना कशी करावी, कासव कोणत्या जागी व कोणत्या दिशेस ठेवावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.